कॉन्टेंट पहिला सी, कमिटमेंट दुसरा सी, कोऑर्डिनेशन तिसरा सी आणि कॅप्टन्सी. ह्याचे तुम्ही अनुक्रमांकावर जाऊ नका, पहिला कुठला दुसरा कुठला, पण हे चारही सी महत्वाचे होते. हे चारही सी प्रभावीपणे युतीमध्ये दिसत होते. लोकांना आता प्रचार फार आवडत नाही, प्रसार करायला पाहिजे. आत्ताही विधानसभेला आपण पाहिलं अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्या मैत्रीपूर्ण लढती खाली परवडणार नाही महानगरपालिकेला. एकतर 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाही, म्हणजे 5 अधिक 3 8 वर्ष, 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुक भाविकचा नंबर खूप मोठा आहे. आता कोणीच एकत्र निवडणुका लढतील असं मला वाटत नाही. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेचे निकाल लागून 2 आठवडे झालेले आहेत. विधानसभेचं कामकाज सुरू झालं आहे, पण लोकांना आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची उत्सुकता लागलेली आहे. नेत्यांना उत्सुकता लागलेली आहे. त्या दृष्टीने कामं सुरू झालेली आहे आणि मार्चमध्ये नगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असा बऱ्याच जणांचा अंदाज आहे. आपण यावरच आज आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत राजकीय निरीक्षक सुधीर शिंदे सर. सर स्वागत आहे. नमस्कार सर. विधानसभेचा निकाल लागलेला आहे. मला त्याचा अर्थ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा आहे. हा काळ आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांसाठी किती महत्त्वाचा आहे, सगळ्यांसाठीच, निवडणुका घेण्यासाठी आणि नेत्यांसाठी पण. त्या दृष्टीने कोणी पावलं टाकलेली, कोणाचं काम सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांची चर्चा आजही चालू आहे आणि ते निकालच इतके वेगळे किंवा धक्कादायक लागलेले आहेत की त्याची चर्चा अजून काही महिने चालूच राहणार आहे. साधक बाधक अशा दोन्ही प्रकारचे. तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या इतक्या वर्ष पेंडिंग आहेत त्या घेण्यासाठी अनुकूल काळ आहे का? तो हो, डेफिनेटली. शाळांच्या किंवा महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होण्याच्या आधी अजून 3 महिने आहेत साधारण. तेवढा कालावधी नवीन निवडून आलेल्या सरकारला पुरेसा आहे. या निवडणुकांचे प्रभाग रचना जाहीर करणं आणि निवडणुका घेणं हे त्यांच्या दृष्टीने आता सोयीचं पण आहे, कारण महायुतीसाठी एक अत्यंत पोषक वातावरण संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निकालाच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे. बरोबर. विधानसभेच्या निकालांचा परिणाम पुढे काय होईल हा भाग वेगळा, परंतु वातावरण पोषक आहे, सरकार स्थिर आहे. असं असताना एका सकारात्मक वातावरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न हे सरकार आणि सरकारमध्ये इन्क्लूड असलेले तिन्ही पक्ष करतील हे सांगण्यासाठी काही विशेष वेगळ्या अभ्यासाची गरज नाही. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, तुम्ही अभ्यासक म्हणता पण मुळात कार्यकर्ताच असतोय प्रत्येकजण, तर त्यांच्या दृष्टीने हे क्लिअर कट आहे की आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाचं वाटप, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या होतील, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करून घेण्याच्या दृष्टीने पक्षाची मशिनरी आणि राज्य सरकारची मशिनरी ही कामाला देखील लागलेली आहे. महायुतीसाठी किती वातावरण हे पोषक आहे? त्यांना असं खरंच वाटतंय का की खरोखर असे निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातही उमटतील, विशेषतः पुणे मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये? 2 गोष्टी आहेत. आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहिती आहे की या चिन्हांवर झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील चिन्हांवर, जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील चिन्हावर होतील, परंतु नगरपंचायत, नगरपालिका इथे स्थानिक आघाड्या ह्याच बेसिकली अस्तित्वात येतील आणि त्याच्यावरच निवडणुका लढवल्या जातील. मग त्या निवडून आल्यानंतर त्यांना पक्षाची लेबल लागतील किंवा ते वेगवेगळ्या पक्षांना अलायन आहेत हे दिसून येईल. कुठल्या पक्षाला आघाडी, कुठल्या नगरपालिकेतली आघाडी अलायन आहे हे नंतर दिसून येईल, परंतु पक्षाच्या चिन्हांवर निवडणुका फक्त जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या होतील. असं म्हणजे पूर्वीपासून असंच होत आलेलं. मोस्ट ऑफ द टाइम, मोस्ट ऑफ द प्लेसेस ते तसंच होईल. विरोधक म्हणजे महाविकास आघाडीत आता ठाकरेंचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे आणि काँग्रेस आहे. या 3 पक्षांसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची? कारण की पडझड झाली असं दिसतंय. डेफिनेटली दोन्ही बाजूंसाठी अस्तित्वाची आहे का? आज निश्चितपणे अस्तित्वाची आहे. प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने अस्तित्वाची, म्हणजे महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांच्या दृष्टीने ही अस्तित्वाची आघाडी इलेक्शन आहे. त्यातल्या त्यात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही जास्ती महत्त्वाची लढाई आहे, कारण त्यांचा हा लोएस्ट स्कोअर आहे. आणि आपण जे म्हणतो ना की कोकण हा जो त्यांचा बालेकिल्ला होता तिथपासून धक्के बसलेले आहेत त्यांना सगळे. त्यामुळे त्यांना याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म नियोजन करायला लागणार आहे. आता ही महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जाणार नाही जाणार, गेली तर कशी जाणार, हा फार डेलिकेट मुद्दा आहे. तीच बाजू मला युतीच्या बाबतीतही वाटते की ते कितपत एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जायचं याच्यावर पण सिरियसली विचार करत असेल. प्रॅक्टिकली ते भयंकर अवघड आहे, कारण पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, अशा अनेक ठिकाणी तिघांनाही लढावं असं वाटतं. म्हणजे मुंबईमध्ये शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, अशा अनेक जागा येतील की जिथे मला पण लढायचं, तुम्हाला पण लढायचं. आत्ताही विधानसभेला आपण पाहिलं अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्या मैत्रीपूर्ण लढती खाली परवडणार नाहीत महानगरपालिकेमध्ये. आणि आत्ता निवडणूक पूर्व आघाडी किंवा युती होती, त्याच्यानंतर तिकडे निवडणुकीत नंतर आघाड्या होतील, हे साधं चित्र दिसतं मला. पण मला आत्ता आपल्या आजच्या गप्पांच्या माध्यमातून एक फरक सांगायचा आहे, किंवा फरक म्हणण्यापेक्षा की अस्तित्वची लढाई जी म्हणतो आपण ती कार्यकर्त्यांची पण आहे. म्हणजे ज्यांना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे, ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहे, ज्यांना नगरपालिकांच्या निवडणुका लढवायच्या, त्यांच्यासाठी ह्या इलेक्शनमधनं टेक होम किंवा टेक अवे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक एक केस स्टडी आपण म्हणू त्याला, अशी जर घेतली त्यांनी तर डेफिनेटली खूप कार्यकर्त्यांचा किंवा ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना या निवडणुकीमध्ये खूप घेण्यासारखं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाताना काय केलं पाहिजे, जे विधानसभेच्या निवडणुकात त्यांना करता आलेलं नाहीये, आणि हाच प्रश्न महायुतीच्या पक्षांसाठी पण लागू आहे. मी दोन्हीमधला मला जो दिसलेला अगदी ठसठशीतपणे दिसलेला फरक, दोन्हीमधला महाविकास आघाडी आणि युती या दोन्हीमध्ये दिसलेला फरक सांगतो. त्याला मी C4 असं नाव देईन किंवा 4C असं नाव देईन. की बेसिकली महायुतीला पहिला C म्हणजे कॉन्टेंट क्लिअर होतात. कॉन्टेंट महाराष्ट्राच्या समोर, मतदारांच्या समोर काय कॉन्टेंट घेऊन जायचा या बाबतीत ते अतिशय क्लिअर होते. कॉन्टेंट म्हणजे म्हणजे प्रचारामधनं तुम्हाला लोकांपर्यंत काय पोचवायचंय, प्रचाराचं कॉन्टेंट. निवडणुकीचा कॉन्टेंट म्हणजे प्रचाराचा कॉन्टेंट, लोकांपर्यंत काय न्यायचंय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्या प्रमुख योजना होत्या, लोकप्रिय योजना, त्या नेल्या. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण ही निकाली सर्वाधिक ठरलेली योजना, आम्ही सत्तेवर नाही आलं तर ही योजना बंद होईल, हे त्यांनी लोकांपर्यंत तिघांनीही प्रत्येक सभेमधनं ठळकपणे नेले. अशी एकही पत्रकार परिषद नव्हती तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांची की ज्याच्यामध्ये ते हे बोलले नाहीत. असा एकही स्टेजवरचा त्यांचं भाषण नव्हतं की तिथे हे बोलले नाही की जर तुम्हाला ही योजना चालू हवी असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कॉन्टेंट क्लिअर कट होता, तो प्रॉपर गेला. मग दुसरा C होता कमिटमेंट. कमिटमेंट प्रचंड होती की लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, ये न केनं मार्गाने, मध्ये वर्तमानपत्रातनं असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल आणि लाईव्ह असेल, ही कमिटमेंट प्रचंड होती. म्हणजे कुठल्याही कार्याला कमिटमेंट किंवा युद्ध म्हणू आपण, निवड म्हणू, कमिटमेंट शिवाय वजनच येत नाही. ती कमिटमेंट पण खूप होती. दुसरी गोष्ट सगळ्यात अजून एक महत्वाची असते, कॅप्टन्सी. ती कॅप्टन्सी युतीमध्ये निर्विवादपणे भारतीय जनता पक्षाकडे होती. भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांकडे होती. शिंदेसाहेबांच्या पक्षाची कॅप्टन्सी शिंदेसाहेबांकडे होती. अजितदादांच्या पक्षाची कॅप्टन्सी अजितदादांकडे होती. वन मॅन शो म्हणलं तरी चालेल, ते म्हणेल तसंच सगळं चाललेलं होतं. त्यांनी नुसती जबाबदारी घेतलेली नव्हती, अधिकारही ते त्यांच्याकडे होते आणि राबवतही होते ते अधिकार. त्यामुळे नुसते अधिकार नव्हते तर जबाबदारी पण होती, नुसती जबाबदारी नव्हती तर अधिकार पण होते. त्यामुळे ते व्यवस्थितरित्या पुढे गेले. आणि शेवटचा C म्हणजे कुठलाही सामना जिंकायचा असेल तुमच्यामध्ये, तुमच्या खेळाडूंमध्ये आणि कॅप्टनमध्ये, किंवा आपण म्हणू नॉन प्लेईंग टीम जी असते आपले पडद्यामागचे म्हणजे सपोर्ट सिस्टीम असतात, या सगळ्यांमध्ये समन्वय हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला कोऑर्डिनेशन म्हणतो. ते देखील ह्या तिघांमध्ये इलेक्शनमध्ये वाखाणण्यासारखं होते, रादर इलेक्शनच्या आधीपासून. त्यामुळे
कॉन्टेंट पहिला सी, कमिटमेंट दुसरा सी, कोऑर्डिनेशन तिसरा सी आणि कॅप्टन्सी. ह्याचे तुम्ही अनुक्रमांकावर जाऊ नका, पहिला कुठला दुसरा कुठला, पण हे चारही सी महत्वाचे होते. हे चारही सी प्रभावीपणे युतीमध्ये दिसत होते. आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळे जाणतोच की कशा कशाचा अभाव होता आणि कुठल्या लेवलपर्यंत होता. आता हे 4 सी जे आहेत, ह्या 4 सी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजून काही गोष्टी ऍड करायला लागतील तुम्हाला. बरं. म्हणजे पक्षांना देखील आणि उमेदवारांना देखील. या 4 सी मध्ये पहिल्यांदा काय ऍड करायला लागेल तर कॉन्टम्प्लेशन, जे आपण म्हणतो, ज्याला रिसर्च म्हणतो आपण किंवा सर्वे म्हणतो, त्याचा एक शब्द आहे कॉन्टम्प्लेशन. तुमच्याकडे रिसर्च असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे सर्वे असणं गरजेचंच आहे. मग सर्वे म्हणजे तात्कालीन का नाही, इथून मागच्या 3-4 निवडणुकांमध्ये तुमच्या प्रभागामध्ये काय झालेलं आहे तो सर्वे असेल. तुमच्याबद्दल लोकांमध्ये काय मत आहे तो सर्वे असेल. तुमचे संभाव्य विरोधक त्यांच्याबद्दल लोकांमध्ये काय मत आहे त्याचं कॉन्टम्प्लेशन असेल. त्याला आपण रिसर्च म्हणू, ग्राउंड इंटेलिजन्स म्हणू. पण आता सी मध्ये कॉन्टम्प्लेशन हा त्याचा समानार्थी शब्द आहे. तर कॉन्टम्प्लेशन हे अत्यंत गरजेचं आहे. बरं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला प्रचाराच्या म्हणजे त्या कॉन्टम्प्लेशनवर आधारित, त्या रिसर्चवर आधारित तुम्हाला तुमच्या प्रचाराचा कॉन्टेंट तयार करावा लागेल. कॉन्टेंट. आणि नुसतं कॉन्टेंट तयार करून जाणार नाही, तो वेगळ्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून कॉन्टेंट तयार करायला लागेल. जुन्या पद्धती प्रचाराच्या ह्या ठेवून नवीन पद्धतीने तुम्हाला लोकांपर्यंत जायला लागेल. लोकांना आता प्रचार फार आवडत नाही. बरं. प्रसार करायला पाहिजे. अच्छा. रिक्षा फिरतात, हे फिरतात, कोणी ऐकत नाही, इरिटेट होत होते लोक. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मतदारही छोटा असतो कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे हाऊस टू हाऊसला पर्याय नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट नवीन पाहिजेत, कॉन्टेंट प्रभावी पाहिजे, त्याच्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे. त्यामुळे 3 सी कुठले ऍड करायला पाहिजे तर कॉन्टेम्प्लेशन म्हणजे रिसर्च ऍड करायला पाहिजे, नवीन कॉन्सेप्ट ऍड करायला पाहिजे, कमिटमेंट असलीच पाहिजे, तुमची असते, तुमच्या टीमची पण कमिटमेंट असली पाहिजे. त्यामुळे कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आहे, कॅप्टन्सी महत्वाची आहे, कॉन्टेंट महत्वाचं आहे, कॉन्सेप्ट महत्वाचे आहे, कॉन्टम्प्लेशन महत्वाचे आहे, कमिटमेंट महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी जर एकत्रित म्हणजे आघाडीपुरतं बोलायचं झालं तर त्यांना देखील हे करायला लागणार आहे. आणि आता तुम्ही आघाडी राहिली नाही राहिली तरी एकमेकांच्या विरोधात बोलणं फार महागात पडणार आहे कोणालाही. कुठल्याही नेत्यांना किंवा कुठल्याही पक्षाला दुसऱ्या पक्षा म्हणजे पूर्वी आपला मित्र पक्ष असलेल्या पक्षाबद्दल नवीन निवडणुकीमध्ये जाऊन विरोधात बोलणं फार महागात नाही. तुम्हाला पॉझिटिव्हच बोलायला लागेल की बाबा आम्ही हे करू किंवा आम्ही हे केलेलं आहे. निगेटिव्ह प्रचाराचा, निगेटिव्ह टीकांचा, वैयक्तिक टीका टिप्पणीचा, उणं काढण्याचा लोकांना कंटाळा आलेला आहे. मला तुम्हाला थोडंसं मागं न्यायचं आहे, या उत्तराच्या मागं न्यायचं आहे. तुम्ही समन्वयाचा मुद्दा सांगितला. समन्वय महायुतीमध्ये हे देवेंद्र फडणवीस करत होते, आता आपल्याला असं दिसतंय. पण त्याच्याही पेक्षा हे समन्वय महाराष्ट्रातून होतं आणि ते महायुतीसाठी फलदायी ठरलं का? समन्वय तर डेफिनेटली फलदायी ठरलं, नो डाऊट अबाउट. म्हणजे ते महाराष्ट्रातून यावेळी झालं असं? कारण काही असतील पण समन्वय ठाम होता. थोड्या पूर्वी 288 मतदारसंघ, इतका मोठा महाराष्ट्र, एवढे मोठे मोठे विभाग, एवढ्या बोलीभाषा, करंट्स, अंडर करंट, स्थानिक प्रश्न, स्थानिक पॉप्युलरिटी, स्थानिक रायव्हलरीज, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता थोडं घर्षण, थोडं संघर्ष होणं स्वाभाविक होतं. परंतु ते कुठं थांबायचं आणि कुठं त्याला वळण द्यायचं हे त्यांना जास्त चांगलं कळालं होतं. काय बोलायचं याच्यापेक्षा काय नाही बोलायचं याचं पथ्य युतीने जास्त पाळलं. मग ते जागा वाटप असू देत किंवा अंतर्गत सीट वाटप असू देत, प्रेस समोर काय बोलायचं काय नाही याची आचारसंहिता बऱ्यापैकी पाळली गेली. थोडं एवढ्या मोठ्या याच्यामध्ये इधर का उधर का थोडं होतं, परंतु ओव्हरऑल कोऑर्डिनेशन डेफिनेटली युतीमध्ये खूप छान होतं. आता मला पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे यायचं आहे. मला मतदार कसा विचार करतो हे माहीत करून द्यायचं. म्हणजे केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि
आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा महानगरपालिकांमध्ये तेच सरकार या ट्रिपल इंजिनचा विचार करतो कुठेतरी. निधी जास्त मिळू शकतो आपल्या नगरसेवकाला, आपल्या महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांना निधी जास्त मिळू शकतो केंद्रातनं राज्यातनं, असा विचार करतो मतदार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे, 1985 सालापासूनची ऑलमोस्ट प्रत्येक महानगरपालिकेची निवडणूक पुणे महानगरपालिकेतली अगदी जवळनं पाहिलेली. खूप फरक पडतो रिझल्ट्समध्ये, खूप फरक पडतो. इंडिव्हिज्युअल लेवलला इलेक्शन जाते. हा माझा जवळचा म्हणजे जॉग्राफिकली पण फरक पडतो, कन्सिस्टंटली तुमच्या संपर्कात कोण आहे त्याच्यामुळे फरक पडतो, ट्रॅक रेकॉर्डचा फरक पडतो, पक्ष संघटनेचा फरक पडतो. या चारही गोष्टी काउंट होतात. त्यामुळे जसं लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक खूप ड्रास्टिक रिझल्ट्समध्ये आपल्याला फरक बघायला मिळाला. बरोबर आहे. हां, त्याच लेवलवर मी म्हणजे त्याच धर्तीवर मी म्हणेन की विधानसभेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये इतका ड्रास्टिक फरक जरी नाही बघायला मिळाला तरी फरक राहणार. बरं, म्हणजे लोकसभेची निवडणुकीचे निकाल आणि विधानसभेची निवडणुकीचे निकाल जसं कम्पेअरच करू शकत नाही, तितका नाही फरक पडणार, पण फरक पडणार. बरं, फरक पडणार. कारण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तिकीट वाटप, आता विधानसभेला एका मतदारसंघात जर 4 इच्छुक होते तर तोच नंबर 14वर गेलेला आहे खाली. जिओग्राफिकली भाग कमी, मतदार कमी, पण इच्छुक खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक पक्षामध्ये वाढणार. एकतर 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाही, म्हणजे 5 अधिक 3 8 वर्ष, 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाही. त्यामुळे इच्छुक भाविकचा नंबर खूप मोठा झालेला आहे. आणि त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन असलं, म्हणजे पॉलिटिकली डू ऑर डाय सिच्युएशन असल्यासारखीच परिस्थिती आहे की अभि नाही तो कभी नाही. त्यामुळे मी ह्या पक्षातनं नाहीच मिळालं तर ब पक्षातनं, नाही मिळालं तर मी अपक्ष. यू नेव्हर नो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही 100 मतांवर नाही, अगदी सिंगल डिजिटवर पण लागलेले आहेत निकाल. बरोबर. पक्षशिस्त हा प्रकार म्हणजे काय म्हणतात, त्याची व्याप्ती किंवा त्याची इंटेन्सिटी ही कमी होणार. बरोबर आहे. ऑर्गनायझेशन याच्यात पण महत्वाची ठरणारच आहे. संघटना कुठल्या पक्षाची जास्त आहे, कुठल्या पक्षाची संघटना शिस्तीने वागते, दिलेल्या उमेदवाराचं काम किती मनापासून केलं जातंय, ह्याच्यावर एक बेस ठरतोच ना. बेस वोट्स त्याच्याच तिथनंच मिळतात त्याला. मग बाकीचं बोनस कामावर, नाती गोती, या सगळ्या गोष्टींवर नव्हतं. पण मायक्रो प्लॅनिंग खूप करायला लागणार. म्हणजे आता आपल्याला याच्यात मी म्हणलं जसं केस स्टडी म्हणून जर ह्या निवडणुकीचा विचार केला तुम्ही, आय एम व्हेरी हॅपी विथ दिस इलेक्शन. म्हणजे ह्याच्यातनं ह्या 4 गोष्टी माझ्यासाठी म्हणून नाही, ज्यांना पुढे जाऊन पॉलिटिकल करिअर करायचं, ज्यांना राजकारणामध्येच राहायचं, ज्यांना राजकीय आयुष्य घडवायचं स्वतःचं, त्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी सुद्धा ऑफकोर्स 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी रिझर्वेशन आहे. त्यांच्यासाठी ही इलेक्शन केस स्टडी म्हणून खूप खूप महत्वाची. बरं. कारण शिकण्यासारखं ह्या निवडणुकीने खूप दिलं. कोणालाही वाटलं नव्हतं ना युतीचा इतका मोठा विजय होईल असं. पण मग त्या विजयाच्या कारणांकडे जर पाहिलं तुम्ही तर मग नाही आश्चर्य वाटणार तुम्हाला की त्याच्या मागे घेतलेली कष्ट, मी जे म्हणतो की कमिटमेंट, कॉन्टेंट, कोऑर्डिनेशन आणि कॅप्टन्सी ह्याचा रिझल्ट येते. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतातच. मी नेहमी माझ्या ज्यांच्याशी मी बोलतो त्यांना 1983च्या वर्ल्ड कपचं नेहमी उदाहरण देतो मी. तो 1983चा वर्ल्ड कप आपण जिंकण्याचं कारण एकमेव कारण होतं कोऑर्डिनेशन, समन्वय. त्या टीममध्ये, सामान्य वकुबाच्या टीममध्ये घडवलेला समन्वय, केलेलं नेतृत्व. 175 नॉट आउट झिम्बाब्वेच्या विरुद्ध डू ऑर डाय सिच्युएशन होती, मॅच संपली होती. म्हणजे मॅच खतम, कप्तान खतम, असं सगळं झालेलं होतं. ते त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलं की लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि कोऑर्डिनेशन. म्हणजे तुम्ही जर तो सिनेमा पाहिला किंवा त्यावेळेच्या जर आठवणी आत्ताही लोक सांगतात की त्यांनी जे कोऑर्डिनेशन टीममध्ये घडवलं होतं, समन्वय, दॅट गेव द रिझल्ट. आणि 1983 नंतर आपलं क्रिकेटच बदल, एक दिवशी क्रिकेट पूर्णपणे बदलून गेलं भारताचं. सर, मला शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे. तुम्ही म्हणालात की, आणि ती वास्तव पण आहे की 8-9 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि 3-4 वर्ष 5 वर्ष महानगरपालिका प्रशासक चालवत आहे, तिकडं नगरसेवक नाहीये, महापौर नाहीये.
या गोष्टीचा राग मतदारांमधून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसेल का? मला नाही वाटत असं काय होईल म्हणून. राग नाही, लोकांची कामं अडली आहेत का तर नाही. म्हणजे पाणी पुरवठा, म्हणजे महानगरपालिकांचे जे प्रमुख 5 गोष्टी असतात आपण की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य जबाबदाऱ्या ज्या आहेत, पाणी, ड्रेनेज व्यवस्था, दिवाबत्ती, शिक्षण, ट्रान्सपोर्ट, ह्या गोष्टी महानगरपालिकेमध्ये किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा मुंबई असेल असं काही खूप मोठा लॅक्युना निर्माण झालं आणि काहीच नाही, ठप्प झालंय असं तुम्हाला तरी वाटतं का? मला सांगा. बरं, नाही, चालू आहे. तिथं पण कोऑर्डिनेशन कमी पडतं. फक्त किंवा नागरिकांना जे पाहिजे त्या प्रायोरिटीने प्रशासनाकडनं करून घेणे, याच्यासाठी म्हणून जो दुवा असतो स्थानिक स्वराज्य संस्थांचा लोकप्रतिनिधी जो असतो, हा शासन प्रशासन आणि नागरिकांच्या मधला दुवा असतो. तो दुवा कमी पडतोय, त्याच्यामुळे तो थोडा लॅक्युना निर्माण झालेला आहे. नागरिकांना इनिशिएट करायला लागतात काही गोष्टी. परंतु याच्यात सुद्धा जे माजी नगरसेवक आहेत, भले त्यांच्याकडे आता अधिकार नसतील, परंतु ज्यांना ह्याच्यामध्ये राहायचंय किंवा ज्यांना याची आवड आहे मनापासून, ती लोक महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये जाऊन पाठपुरावा करतात कामाचा. त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीयेत म्हणून सगळा गाडा ठप्प झालाय असं नाहीये. लोकप्रतिनिधी असलेच पाहिजेत, नो डाऊट. काही कारणाने ते डिले झालेलं आहे, बट नाव नो मोर डिले. आता याच्यापेक्षा जास्त उशिराचं काही कारण नाही. सर, शेवटचा प्रश्न. आता हा प्रश्न फक्त महानगरपालिकांपुरता, म्हणजे मोठमोठ्या महानगरपालिका त्यांच्या पुरता विचारतो. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल किंवा MMRDA मधल्या महानगरपालिका असतील, वेगवेगळे कॉम्बिनेशन बघायला मिळतील का? म्हणजे एका कॉम्बिनेशनची जास्त चर्चा झाली होती, म्हणजे भाजप आणि मनसे. काय वाटतं? नाही, मला आता कोणीच एकत्र निवडणुका लढतील असं मला वाटत नाही. कारण प्रत्येकाकडे इच्छुकांची संख्या खूप आहे. तुम्ही मला जर उमेदवारी दिली नाही तर माझ्याकडे किती पक्षांचे ऑप्शन्स आहेत? माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे आय डोंट थिंक सो. एक कार्यकर्ता म्हणून मला अजिबात वाटत नाही की कुणीही एकत्र निवडणुका लढतील. एक तर 5 वर्षानंतर म्हणजे 2022 साली जर निवडणुका झाल्या असत्या, त्यावेळेला जेवढे इच्छुक होते त्याच्यात 10% 15% वाढ झाली ना. 3 वर्षांनी मोठी झाली ना मुलं. इच्छुक उमेदवार अजून वयानेही वाढले. जे 40 होते ते 43 झाले, जे 50 होते ते 53 झाले, पण जे 20 होते 25 झाले. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली. मला उमेदवारी तुम्ही नाही दिली, अशा पण केसेस होतील. एकाच वेळेला 2-2 पक्षांकडे मी उमेदवारी मागितली. दॅट कुड हॅपन. तुम्ही द्या, नाही तर ते द्यायलाच तयार आहे. थांबणार नाही कोणी नाही. म्हणजे पुन्हा अपवाद असतातच. शिस्तबद्ध पक्ष असतात, नेत्याबद्दल आपुलकी असते, विश्वास असतो, संघटनेबद्दल आपण काय म्हणतो मातृत्वाच्या भूमिकेतनं बघणारी लोक आहेत की नाही मला पक्षाने थांबायला सांगितलं मी थांबेन. इट्स व्हेरी रेअर नावडेज. आजकाल ते खूप 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 कमी होत झालं. अभी नहीं तो कभी नहीं हे जास्ती पॉप्युलर झालेलं. पण पुन्हा एकदा तेच की संघटना पाहिजे, मग ती पक्षाची पाहिजे आणि तुमची स्वतःची देखील पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात आणि असं दिसतंय तुमच्या विश्लेषणातून की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अभी नहीं तो कभी नहीं या तत्वावरच लढल्या जातील. डेफिनेटली, निश्चितपणे. आपण जसजसं दिवस पुढे सरकले जाईल किंवा तारखा जाहीर होतील तेव्हा आपण पुन्हा भेटू. निश्चित. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.